Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे नाना शास्त्र विचारणैक निपुण धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्या करो श्री राधा कृष्ण पदारविंद पूजनानंदे नमतालिक वंदे रूप सनातन रघुजु श्रीजीव गोपालक सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्थितिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृत वेदिविदवचाहम् मुखं करोति वाचालं पुंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरम्। चलो, हरे कृष्णा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या आपल्या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत तिसरा अध्याय भगवद्गीतेचा. आतापर्यंत आपण श्लोका नंबर 8 पर्यंत पाहिला होता. आज श्लोका नंबर 9 पर्यंत 9 आणि त्याच्या पुढे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया, जेवढे श्लोक होतील तेवढे. तर परत हे करायचं असेल, रिकॅप करायचं असेल आपल्याला, तर पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक होता. अर्जुन प्रश्न विचारतो की मला अशा या व्यामिश्र वाक्याने, म्हणजे असं मला एक, म्हणजे जे विपरीत दिशावाले जे उपदेश आहे ते मला का देत आहेस. आणि मग त्याच्यानंतर पुढे भगवान बोलले चालू करतात आणि भगवान पुढे या 9व्या श्लोकापर्यंत इथे आज जो घेणार आहोत, इथे ते भगवान हे सांगत आहेत भक्तीबद्दल. तर मी एकदा श्लोका शेअर करतो, 1 मिनिट. श्लोका नंबर 9, तिसरा अध्याय. तर 1 मिनिट. तर त्याच्यामध्ये भगवान बरेचसे म्हणजे सांगतात की कर्म केलं पाहिजे. आपण कर्म केल्याशिवाय आपण थोडं पण राहू शकत नाही. आपण पाहिलं होतं की आत्मा क्षणभर कर्म केल्याशिवाय तो राहू शकत नाही. आणि कर्मा जे आपले जे कर्मेंद्रिय आहे त्यांचं संयम करून ठेवलाय, पण मनात नेहमी तो इंद्रिय तृप्तीचा विचार करत आहे, तसा व्यक्ती जो आहे तो मिथ्याचारी आहे. असं सगळे श्लोक पाहिले होते आपण. तर प्रत्येक क्षणी आपल्याला कर्म केले पाहिजे. हे आपण पाहिलं होतं की कर्म केल्याशिवाय आपण क्षणभरही राहू शकत नाही. तो लास्ट श्लोक पाहिला होता. तर 9व्या अध्यायापर्यंत ते सांगणार. आणि त्याच्या पुढे आता भगवान जे आहेत ते इथे हे निष्काम कर्म बद्दल सांगितलं होतं. आता ते जे आहे कर्मकांड, हा सेक्शन जो तो चालू आहे. तर कर्मकांड बद्दल सांगतील भगवान की कसं आपण जे कर्मकांडिक ऍक्टिव्हिटीज आहे, जे गतिविधी आहेत, जसे यज्ञ करणे किंवा जे पण आहे ते आपण देवतांसाठी जे करतो त्याच्याबद्दल सांगितलं. तर ते तो सेक्शन चालू होत आहे. तर पहिला आपण हा 9वा श्लोक पाहूया. मी श्लोका शेअर करतो. तर मी श्लोका म्हणतो, कोणाला रिपीट करायचं असेल तर रिपीट करू शकता.
यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. तर आजच्या श्लोकमध्ये भगवान काय म्हणत आहेत, श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्म बंधनातून मुक्त राहशील. इथे काय सांगत आहे, तिथे भगवान कृष्ण सांगत आहे, भगवान विष्णूंच्या साठी किंवा माझ्यासाठी तू यज्ञ म्हणून हे कर्म केले पाहिजे. त्यांना असं समजायचं की आपण जे पण कर्म करत ते भगवंतासाठी आपण यज्ञ करत आहोत. आणि जर तसं नाही केलं तर काय म्हणतात, ते हेच कर्म आपल्याला या भौतिक जगामध्ये बांधून टाकतील. आणि म्हणून हे कौंतेया, आता अर्जुनाला इथे कौंतेय म्हणून संबोधित करत आहे. तर कौंतेय का संबोधित करतात, कारण अर्जुन हा कुंती पुत्र होता, म्हणून कधी कधी त्यांना ते कौंतेय पण, जसं भगवान कृष्ण वसुदेवचे पुत्र होते तर त्यांना वासुदेव पण म्हणतो. आणि असे म्हणजे त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या नावाने पण त्यांना संबोधित करत होते. तर हे या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर इथे सांगतात की प्रत्येक कर्म आपल्याला भगवंताच्या साठी प्रसन्न करण्यासाठी केलं पाहिजे, नाही तर तेच कर्म आपल्याला बांधून टाकतील आपल्याला. तर कसं कोणाला डाऊट येईल की अरे असं कसं कर्म केलं तर मी कसं म्हणजे मुक्त होईल, आणि कर्म भगवंतासाठी नाही केलं तर कसं मी बांधला जाईल. तर त्याचं सिंपल उदाहरण बघू शकतो आपण की भोजन म्हणजे सगळेच करतात भोजन, पण भक्त जे आहेत ते पहिला भगवंतांना अर्पण करतात, भगवान श्रीकृष्णांना भोग लावतात आणि मग ते स्वतः ते प्रसाद म्हणून ते ग्रहण करतात. तर त्याच्यामुळे काय होतं हे आपण आता पुढे ह्याच अध्यायाच्या 13व्या श्लोकमध्ये पण पाहणार आहोत की कसं भोजन फक्त जर तुम्ही भगवंताला अर्पण न करता खाल्लं तर ते आपण अघम पाप खात आहोत. हे आपण बरेच आपण आधी पण पाहिलं की भगवंताला भोग लावून खाल्लं पाहिजे, नाही तर ते जे आहे आपल्याला पाप, आणि पाप एकदा लागलं की काय होईल, परत आपल्याला त्याची कर्म फळ आपल्याला भोगावे लागतील. आणि त्या कर्म जे फळ लागतील त्यांना म्हणजे चांगलं जे पाप जे लागेल त्याला भोगण्यासाठी आपल्याला परत शरीर घ्यावं लागेल आणि परत ते बांधून टाकेल. तर याप्रमाणे आपण या भौतिक जगामध्ये बांधले जाऊ. पण तेच आपण भोजन सिंपल एक छोटीशी एक गतिविधी आहे, आपण रोज भोजन करतो, सगळेच करतात, पण तेच भोजन आपण भगवंताला अर्पण लावलं की ते आपल्या बंधनातून मुक्त करतात. ते आपण पुढच्या 13व्या श्लोकमध्ये पण पाहू. तर इथे भगवान सांगत आहे प्रत्येक कार्य आपल्याला भगवान विष्णू किंवा कृष्णाच्या प्रीती अर्थ त्यांच्या प्रीतीसाठी केलं पाहिजे. आता बरेच वेळेस मी उदाहरण सांगितलं, जसं अर्जुन त्यांनी सगळ्यात म्हणजे आपण असं बोलू आपण तर ते भौतिक दृष्ट्या ते एक घोर कृत्य असेल, गुरुचा वध असेल किंवा आपल्या स्वजनांचा, आपले जे आवडते होते पितामह भीष्म त्यांचा वध केला, सगळ्यांचा त्यांनी वध केला, पण ती आजपर्यंत आपण भगवंताच्या प्रती भक्ती म्हणून ओळखलं जातं. भगवंताची भक्ती केली आणि म्हणून त्यांनी युद्ध केलं. तर कार्य तेच आहे, दुर्योधनाने पण युद्ध केलं आणि अर्जुनाने पण युद्ध केलं, पण दुर्योधनाला आपण
एक एक काय म्हणतात अभक्त म्हणून ओळखतो आपण त्याला. पण तोच अर्जुन त्यांनी पण तेच कार्य केलं, युद्ध केलं, पण तो भगवंताचा सगळ्यात मोठा भक्त म्हणून ठरला. त्यांनी पण तेच केलं. तर हे भगवान सांगत आहे की आपल्याला प्रत्येक कार्य भगवंताच्यासाठी जर केलं, जसं परत मी आपल्याला आठवण करून दिलं, आपण एक उदाहरण पाहिलं होतं युधिष्ठिर महाराजांचं. जेव्हा युधिष्ठिर महाराजांना तुम्ही भगवंतांनी सांगितलं की तू हे असं सांग की द्रोणाचार्यजींना की तुमचा पुत्र अश्वत्थामा मारला गेला. तर त्याला ते एक हेजिटेशन झालं. त्याला तो विचार करू लागला की हे मी कार्य कसं करू, मी खोटं कसं बोलू. तर त्याच्यामुळे त्याला काही क्षणासाठी पाप त्याला ते जे आहे नरक भोगावा लागला. तर एक इमेजिन म्हणजे आपण कल्पना करू शकतो की भगवंतासाठी खोटं बोलणं पण भगवंताची भक्ती आहे. भगवंतासाठी भगवान जे म्हणतील ते धर्म. जसं भागवतामध्ये सांगितलं धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम झालं. जे भगवान सांगतील ते धर्म आहे. तर भगवंताच्या प्रमाणे आपण वागलं पाहिजे, आपल्या मरणाप्रमाणे. आपल्याला असं वाटत असेल सत्य बोलणं म्हणजे चांगलं कर्म आहे, तर मी खोटं नाही बोलणार. पण भगवंतासाठी खोटं बोलणं पण भक्ती ठरते. जसं एक आपण सिंपल उदाहरण पाहिलं की समजा आपण एक उदाहरण आहे की एक माणूस जो आहे तो आपल्या घरामध्ये बसलेला आहे आणि त्याने पाहिलं एक गाय चालली आहे, तर त्याच्या मागे जो एक कसाई आहे तो तिला मारायला तो फिरत आहे. आणि तो जेव्हा आपल्याला विचारतो की मला ती गाय कुठे गेली तू मला सांग, तर तेव्हा खोटं बोलणं हे खरा धर्म आहे. कारण तिचा आपण जीव वाचवत आहोत. पण आपण जर असं विचार केला, अरे मी तर सत्यवादी आहे, मला खरं बोललंच पाहिजे, तर ते आपलं खरं बोलणं पण आपल्याला बंधनात बांधून टाकलं. आपलं त्या गोहत्याचं पाप लागेल आणि भरपूर मोठे आपल्याला आपण प्रॉब्लेम मध्ये पडू. तर धर्म काय आहे हे आपल्याला एक्झॅक्टली समजलं पाहिजे, तर आपण पुढे व्यवस्थित धर्म करू शकतो. नाहीतर जर आपण आपल्या मनाप्रमाणे वागलं तर दॅट विल नॉट बी धर्म. आणि आजकाल तेच आहे. लोक आपल्याला वाटतं की भगवद्गीतामध्ये भगवान आपल्याला कर्म करायला सांगत आहेत. पण कर्म म्हणजे काय ते पण लोकांना माहित नाही. लोकांना वाटतं ऑफिस जाणे, बायको पोरांना सांभाळणे हेच कर्म आहे. पण तसं नाहीये. एक्झॅक्टली जे मेसेज काय आहे तो आपण भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर ते आपण हळूहळू आपण पाहत राहू. तर इथे भगवान सांगत आहे की भगवंताच्या प्रीतीसाठी आपल्याला कार्य केलं पाहिजे. तर आपण जर पाहिलं तर 8व्या श्लोक म्हणजे यादीच्या श्लोक मध्ये अर्जुन जो आहे तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत होता. तो हे म्हणत होता की मी हे कसं, आणि जर मी हे केलं तर माझी आसक्ती वाढेल, माझी इच्छा वाढतील, ते मला सगळं अजून म्हणजे मला प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा. आणि त्याला हे वाटत होतं की मी हे कर्म केल्याने मला पाप लागेल. जसं तो बोलला होता की मी युद्ध केलं तर सगळे लोक स्वजन मारले जातील, त्यांचं पाप मला लागेल, अधर्म वाढेल, त्याचं पण पाप मला लागेल. आणि हे सगळं ते सांगत होतं. तर इथे भगवान सांगत आहे त्याच्या विपरीत सांगत आहे की तू माझ्यासाठी कर, मी जे सांगतो ते करतो. तर हे इथे ते पाहायला भेटते या श्लोकमध्ये. आणि आधीच्या श्लोकमध्ये पण जर आपण पाहिलं 7व्या श्लोकमध्ये भगवान सांगत आहे की आपल्या इंद्रियांचा संयम आपण केला पाहिजे. इंद्रियाचा संयम करून आपल्याला भगवंताच्या प्रती कृष्ण भक्ती केली पाहिजे. तर या श्लोकमध्ये पण ते सांगत आहेत भगवान त्यांच्या प्रीतीसाठी आपण हे युद्ध केलं पाहिजे, किंवा कुठलंही कर्म जे आपल्या भगवंतासाठी केलं पाहिजे. तर या श्लोकमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. आणि ह्याच्या पुढे आपण तात्पर्याचं काही पाहूया आपण. तर इथे काय म्हणतात, इथे प्रभुपादजी तात्पर्य प्रभुपादद्वारे केवळ शरीराच्या निर्वाहाकरता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विविध कर्मांची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतूही साध्य होतो. यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत. यज्ञ म्हणजेच भगवान विष्णू. भगवंताचं विष्णूंचं एक नाव यज्ञ पण आहे. यज्ञ म्हणजे साधारणतः लोकांना वाटतं यज्ञ म्हणजे जे आहुती पेटवतात स्वाहा स्वाहा करतात त्याला यज्ञ नाही.
भगवंतांचं एक नाव पण यज्ञ आहे, भगवान विष्णूंचं एक नाव यज्ञ आहे. सर्व यज्ञ कर्मे ही श्री विष्णूंच्या संतोष प्रीत्यर्थच असतात. प्रत्येक जे यज्ञ कर्म आहे ते भगवंताच्या साठी असतात, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी असतात. यज्ञ वै विष्णू. तर प्रत्येक जे यज्ञ आहे ते भगवंताच्या प्रसन्नासाठी आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. मग ते पुढे म्हणतात, श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे. तर जे वर्णाश्रम जे आहे, म्हणजे जे आपल्याला माहिती 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत, ते पण पालन करण्याचा उद्देश काय? वर्णाश्रम 4 होता, पुरुषेन परः पुमान विष्णू आराध्यते. विष्णू पुराण मध्ये हा एक श्लोक येतो, 3ऱ्या स्कंदच्या 8व्या अध्यायाच्या 8व्या श्लोक मध्ये, की भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी हे वर्णाश्रम धर्माचं पालन केलं पाहिजे. तर इथे तसं सांगितलं आहे पुढे. आणि ते पुढे म्हणतात प्रभुपादजी, म्हणून मनुष्याने विष्णूच्या संतोष प्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते. आपल्याला माहिती आहे, दुसरं कुठलंही कर्म केलं, इव्हन साधं जेवलं किंवा चालताना आपल्या पायाखाली किती जे जीवजंतू मारले जातात, श्वास घेतो, बॅक्टेरिया आपण घेतो, ते किती मारले जातात. तर प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याकडून जे आहे ते पाप जे होत आहे त्याचे फळ आपल्याला भेटत आहे इथे. तर कर्म करण्याची हीच महान कला आहे. तर कर्म करण्याची कला म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला भगवंतांच्यासाठी, श्री विष्णूंसाठी, किंवा श्रीकृष्णासाठी केलं पाहिजे आपल्याला. हे आपल्याला या श्लोकामध्ये पाहायला भेटतं. इंद्रियतृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टी करिताच केले पाहिजे. असेच आचरण मनुष्याची केवळ कर्मबंधनापासून रक्षण करू शकतो. आणि हेच जे आहे आपल्याला कर्मबंधनातून आपल्याला सोडेल. नाहीतर काय होणार, आपण परत आपलं पाप लागेल, परत त्याचं पापचे फळ भोगायला आपल्याला जन्म घ्यावे लागतील, आणि परत या भावबंधनातून आपण कधीच निघू शकणार नाही. तर हे आपल्याला या श्लोक मध्ये पाहायला भेटत आहे. आता पुढचा जो सेक्शन आहे तो चालू होतो 10व्या श्लोक पासून, जवळजवळ 15 ते 16 श्लोक पर्यंत आहे, 16 नंबर पर्यंत, 10 ते 16. तर इथे जे आहेत भगवान कर्मकांडाबद्दल सांगितलं. आतापर्यंत जो पाहिला श्लोक नंबर 3 ते 9, भगवान निष्काम कर्म म्हणजे काही इच्छा न करता. एक आहे सकाम कर्म, कर्म करत आहोत पण त्याला फळची इच्छा आहे. अच्छा, मी आता हे यज्ञ करतो तर मला हा पुत्र प्राप्त झाला पाहिजे, मला सुंदर देखणी बायको प्राप्त झाली पाहिजे, मला पैसे प्राप्त झाले पाहिजे, मला गाडी बंगला ऐश्वर्य प्राप्त झालं पाहिजे. ते हे आहे सकाम कर्म. भगवंत 3ऱ्या श्लोक पासून 9व्या श्लोक पर्यंत निष्काम कर्म करण्यासाठी सांगत आहे की फळांची इच्छा करू नका. आणि हे आपण शॉर्ट मध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलं होतं. कोणाला आठवतं? 2ऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलं होतं आपण. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, तो एक चांगला श्लोक आहे ना, की कर्म करा, फक्त कर्मांच्या फळांची इच्छा करू नका. तर भगवंतांनी 2ऱ्या अध्यायामध्ये पण सांगितलं होतं हेच. तर तो एक आहे, तर तेच जो उपदेश आहे भगवान इथे परत इथे या श्लोकामध्ये सांगत आहे. तर आता आपण पाहूया श्लोका नंबर 10. कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा सह यज्ञा पुरा सृष्ट्वा. येस माताजी. सह यज्ञा प्रज्ञा सृष्ट्वा
पुरोवाच प्रजापतिः परोवाचा प्रजापतिः अनेन प्रसविष्य द्वेमेष अनेन प्रसदविष्म त्वमेष वो अस्ति इष्ट कामधुक जो अस्ति विष्ट कामदुःख परत म्हणतो सह यज्ञा प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविद्धेष्वम् अनेन प्रविश्य ये त्वमेष अनेन प्रसवित्वम् एष वो अस्ति इष्टकामधुक् सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेष वो अस्ति इष्टकामधुक्. तर इथे या श्लोक मध्ये भगवान काय सांगत आहेत, सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ सहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. तर इथे ह्या श्लोक मध्ये आता भगवान कर्मकांड म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे थोडस. एक आहे सकाम कर्म, एक आहे निष्काम कर्म. आता भगवान कर्मकांड करतात. कर्मकांड म्हणजे वेदांमध्ये जे सर्व लोकांना भगवंताच्या भक्तीसाठी प्रवृत्त करण्यासाठी एक बेसिक स्टेप आहे की जे काही नाही करत आहे भगवंताच्या साठी प्रसन्न करण्यासाठी, ऍटलिस्ट ते म्हणतात अच्छा ठीक आहे चला तुम्ही हे यज्ञ करा, कोणाला काही त्रास आहे, त्यांना पुत्र प्राप्त होत नाही, अच्छा ठीक आहे तुम्ही हा यज्ञ करा, तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. कोणाचं लग्न होत नाहीये, चांगली सुंदर पत्नी हवी आहे, तर त्याला सांगतात अच्छा ठीक आहे तुम्ही हे यज्ञ करा किंवा हे तुम्ही पूजा करा. तर तसं जर पाहिलं तर भगवंताची भक्ती हेतू न ठेवता केली पाहिजे. काही हेतू नसावा. जसं कोणाच्या प्रती प्रेम असेल तर त्यात हेतू नसतो, पण हेतू जर असेल तर ते रिलेशन जास्त दिवस राहत नाही. तसंच भगवंताबरोबर पण आहे. लोकांना भगवंत आहेत नाहीये त्यांचं काही ठाम विश्वास नाही, पण कुठे अडकले की मग त्यांना भगवंताची आठवण येते की बाबा मला काही त्रास आहे, तर मग तो पंडितजी येतो, भटजी येतात, आपले गुरुजी येतात, ते सांगतात अच्छा ठीक आहे तुम्ही हा यज्ञ करा, ही पूजा करा. तर त्यात जो आपला हेतू आहे की मी फक्त भगवंताकडे माझ्या इच्छेपूर्तीसाठी जात आहे, मला काहीतरी त्रास आहे म्हणून जात आहे. तर इथे भगवान हेच सांगत आहे की तुम्ही हे यज्ञ करा आणि सुखी व्हा. आणि हे सृष्टीच्या आरंभापासून, असं नाही हे यज्ञ भटजी लोकांनी काढले, हे सृष्टीच्या आरंभापासून आणि तेव्हापासून हे सांगितलं आहे की तुम्ही या देवतांसाठी हे यज्ञ करा. तर सृष्टी जेव्हा होते तेव्हा सगळी सृष्टी आणि प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंटसाठी प्रत्येक जे त्यांचे हेड आहेत ते ठरवले जातात. जसं वायू देवता आहे तो वायू बघतो. आपण जर वायू देवताला प्रार्थना केली म्हणजे चांगलं, तर आपला वायू, आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारचे वायू असतात. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, असे म्हणजे वेगवेगळे प्रकारचे. तर ते मनुष्याची मृत्यू ह्याच्यामुळे पण होते. त्याच्या जे पॅरालिसिस अटॅक होतो ती वायू, त्याच्यामध्ये जो वायू ते नीट प्रवाह होत नाही किंवा तो जो त्रास होतो त्याच्यामुळे होतो. मग हे हार्ट अटॅक्स येतात, ते कधी जास्त होतो कधी किंवा कधी कमी होतो, त्याच्यामुळे होतं. तर हे सगळ्यांना आपण थँक्यू म्हणायला पाहिजे. प्रत्येक जे डिपार्टमेंटचे देवता आहे, जसं आपण कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपण जाऊन तिथे हुशारी करत नाही, माझं हे काम करा म्हणत नाही, प्रत्येक ठिकाणी आपण हात जोडून बाबा माझं हे काम करा माझं हे. तसे हे प्रत्येक जे सृष्टीची वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. जसं जे जल देवता आहे ते इंद्र आहेत, ते जेव्हा पाऊस पडतात तेव्हा आपल्याला धान्य भेटतात. तर पाऊस नाही पडला, 1 वर्ष पाऊस नाही पडला, आपल्याला माहिती आहे किती पाण्याचं किती अकाल पडतो, म्हणजे प्यायला पाणी भेटत नाही.
समजा जिथे म्हणजे काही राज्य असे आहेत जिथे पाऊसच पडत नाही, तर तिथे धान्य पण येत नाही. जीव जे पशु पक्षी आहे ते मरू लागतात. तर मग किती त्रास आहे. तर हे आपण जर त्यांना थँक्यू बोललो, तर ते सगळं व्यवस्थित आपलं काम करतात. जसं प्रत्येक डिपार्टमेंटच्या हेडला आपण जर सलाम करत राहिला, तर तो हे सगळं करत राहील. तर भगवान हेच सांगतात की हे जे यज्ञ आहेत, हे यज्ञ करा आणि तुम्ही सुखी राहा. आणि आज जे लोक दुःखी आहेत ते ह्याच्यामुळेच आहे. भगवंताची भक्ती तर करत नाहीच आहे. जे जसं म्हणजे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्याला तर मानतच नाही. म्हणजे ठीक आहे, हा तर कोणीच नाही. पण जे आपले लोकल जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे डिपार्टमेंट ऑफिसर्स आहेत त्यांना पण भाव येतो. आणि त्याच्यामुळे काय होतं मग, एक येतो त्याचं लाईट कट करून टाकतो, एक येतो त्याचं पाणी कट करून टाकतो, एक येतं त्याचं म्हणजे तिचे सगळे एवढी सुविधा आहेत ते सगळे काढून टाकतात. तर आपण जर आपलं व्यवस्थित काम करत राहिलो, आपलं बिल भरत राहिलो, आपलं त्यांचं जे आहे ते करत राहिलो, तर आपल्याला कधी त्रास होणार. तर हे सृष्टीसाठी पण हे वेगवेगळ्या हे असे डिपार्टमेंट ऑफिसर्स आहेत आणि त्यांना आपण एक तर कर्मकांड जो सेक्शन आहे तो ह्याच्यासाठीचा सर्वोत्कृष्ट आहे. तुम्ही भगवंताची भक्ती करा, पण ते नाही करू शकत, ठीक आहे, ऍटलिस्ट कमीत कमी तुम्ही आपण हे जे यज्ञ आहे ते आपण केलं पाहिजे, हे ते सांगितलेलं आहे. तर या श्लोक मध्ये हे सांगितलं आहे. आणि पुढे आपण आता पाहूया त्याचा पुढचा श्लोक, श्लोक नंबर 11. श्लोक नंबर 11 कोणी रिपीट करायचं रिपीट करू शकता. देवान भावयतानेन देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, ते देवा भावयन्तु वः, परस्परं भावयन्तः, परस्परं भावयन्तः श्रेयः परम् अवाप्स्यतः, श्रेयः परम् अवाप्स्यतः. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, परस्परं भावयन्तः श्रेय परम अवाप्स्यतः. या श्लोक मध्ये भगवान काय म्हणत आहेत, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देव देवता ही तुम्हाला ही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देव देवता यांच्यामधील परस्पर संयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य प्रसरेल. तर मागच्या श्लोक मध्ये सांगितलं हे आरंभच्या सृष्टीच्या आरंभापासून आहेत आणि या जे देवता आहेत त्यांच्यासाठी यज्ञ करा. आता पुढे सांगत आहे, जर तसं तुम्ही केलंय यज्ञ तर हे देवता यज्ञाने संतुष्ट होतील आणि ते एकदा संतुष्ट झाले की तुम्हालाही संतुष्ट करतील. जसं आपण पाहिलं की आपल्याला एक सिंपल जर एक सिंपल ऍक्टिव्हिटी जरी घेतली, आधार कार्ड काढायचं असेल किंवा बँकेत जायचं असेल, तर आपल्याला तिथे त्या मॅनेजरला किंवा लोन काढायचं असेल तर किती प्रेमाने बोलवा, मला लोन पाहिजे किंवा मला एक आधार कार्ड काढायचे किंवा काही करायचं, सिंपल गोष्ट आहे. पण त्यांना जर आपण आकार दाखवली की ते आपलं काम रखडवतात. तसंच या सृष्टीसाठी पण ही रचना जी केली आहे, प्रत्येकांना एक एक डिपार्टमेंट दिले जसं मी सांगितलं. तर त्यांचेच जर तुम्ही काम व्यवस्थित करत राहिले, त्यांच्यासाठी त्यांना प्रसन्न करत राहिला, म्हणजे ते संतुष्ट राहिले, तर तेही तुम्हाला प्रसन्न करतील. मग तेही तुमचं लोन, जसं एक व्यक्ती आहे तो बँकेमध्ये जाऊन लोन ऑफिसरला सांगतो मला लोन पाहिजे आणि तो जरा आकडून, तर त्याचं काम तर तो 2 वर्षासाठी टाळतो. ठीक आहे, मला हे डॉक्युमेंट पाहिजे का. ते दुसरा व्यक्ती त्याच्यासाठी जरा मिठाई घेऊन गेला आणि सर तुम्ही कसे आहात, मला काहीतरी गिफ्ट दिलं असं, तर त्याचं काम जे आहे ते जे 6 महिन्यामध्ये होणार तर ते त्याचं तो 1 महिन्यात करून टाकेल. तर हे जे जेवढे देवी देवता आहेत त्यांना जर संतुष्ट ठेवलं तर तेही आपल्याला संतुष्ट ठेवतील, ते असं भगवान इथे सांगत आहे. आणि या प्रकारे मनुष्यामध्ये देवामध्ये जे परस्पर संयोगाने सगळ्या समृद्धीचे राज राहील, हे इथे भगवान सांगत आहे. तर पुढचा श्लोक आपण पाहूया. पुढच्या श्लोक मध्ये भगवान काय सांगत आहेत, श्लोक नंबर 12. इष्टान भोगान हि वो देवा, इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः,
दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान् अप्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः तर काही लोक आपण बघतो की जसं इकडे तर नाही, पण काही म्हणजे नॉर्थ मध्ये किंवा दिल्ली साईडला त्यांच्याकडे ऑथराइज डॉक्युमेंट नसतात. ते काय करतात, लाईट वगैरे घ्यायची असेल तर ते एक असं छडी टाकून जे वरचे जे लाईन असते त्याच्यातून ते आपल्या घरामध्ये कनेक्शन घेतात. तर त्यांच्याबरोबर गव्हर्नमेंट काय करते, जेव्हा पकडलं जातं त्याला चांगला दंड त्यांना देतात आणि कधी कधी शिक्षाही होते. तर या श्लोकमध्ये भगवान तेच सांगत आहे, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. तर इथे आपण त्यांच्याकडून घेत आहोत, पाणी घेत आहोत, हवा घेत आहोत, लाईट घेत आहोत सूर्यदेवतांकडून. तर हे सर्व देवतांना आपण कृतज्ञ राहायला पाहिजे हे इथे भगवान सांगितलं. पण आपण जर कृतज्ञ न राहता हे त्यांचा वापर करत राहिलो, मी लाईट वापरत राहिलो सूर्यदेवांची, मग वायू वापरत राहिलो, जल वापरत राहिलो आणि मी त्यांना काही दाखवत नाही, तर तो भगवान इथे म्हणतात तसा व्यक्ती जो आहे तो कोण आहे, स्तेना म्हणजे चोर आहे तो व्यक्ती. म्हणजे तो घेत तर आहे सगळ्या देवांकडून पण तो त्याची कृतज्ञता प्रकट करत नाहीये. दॅट मीन्स ही इज अ थीफ, तो चोर आहे इथे भगवान सांगत आहे इथे. तर आपल्याला आपण असं म्हणू शकतो की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला हे जे भगवंताप्रती नाही तर कमीत कमी या देवतांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता आपल्याला प्रकट केली पाहिजे. सर्वात उत्कृष्टता आहे आपण भगवंतांच्या प्रती आपण कृतज्ञता राहायला पाहिजे. पण काही लोक आहेत मूर्ख लोक, जे समजा जे मोठ्या प्राईम मिनिस्टर नाही ना, ठीक आहे प्राईम मिनिस्टर, तुमचे जे लोकल जे MLA आहेत, जे तुमचे लोकल ऑफिसर आहेत त्यांना तरी तुम्ही एक म्हणू शकता तुम्ही त्यांना भाव द्या, म्हणजे असं इनडायरेक्टली भगवान इथे सांगितलं. आणि हे जे कमी बुद्धीवाले आहेत त्यांच्यासाठी हे इन्स्ट्रक्शन आहे. जे कर्मकांड आहे हे भगवंताच्या भक्ती न करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी हे सगळे निर्देश आहेत. जे भगवंताचा भक्त आहे तो उत्कृष्ट आहे, त्याला काही गरज नाही. जसं आपण नेहमी उदाहरण देतो की जर जो प्राईम मिनिस्टरला ओळखतो तर त्याला या छोट्या मोठ्या लोकांकडे जायची गरज नसते. पण जो प्राईम मिनिस्टरला भाव देत नाही तर ऍटलिस्ट ठीक आहे, तुम्ही या लोकांकडून तरी तुम्ही त्यांना प्रसन्न करून आपलं काम करत राहा हे इथे सांगत आहे. तर पुढचा श्लोक आपण पाहूया, श्लोक नंबर 13. हा खूप एक इम्पॉर्टंट श्लोक आहे. तर जसं मी सांगत होतो आधी काय केलं पाहिजे भगवान ते सांगत आहे ते. तर यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल विषयः भुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणा यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल विषयः भुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणा. तर ह्याचा शब्दार्थ आपण पाहूया. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात. जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना कधी पाप लागत नाही, ते पाप असलं तरी त्याच्यात मुक्त. तर त्याचं कारण सांगतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला किंवा भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णूला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. याचा अर्थ काय, भगवान कृष्णाला अन्न अर्पण केलं पाहिजे आणि ते प्रसाद म्हणून ग्रहण केलं पाहिजे. पण ते जे करत नाही, ते जे इतर लोक आहेत जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात, तो खरोखर केवळ पापच भक्षण करतात. तर इथे भगवान काय करत आहे, काय सांगत आहे ते, जो भगवंताला अर्पण न करता स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी काही त्याला आवडलं
हे इथे पिझ्झा, अरे वा हे आवडलं मला, हे खायचं. अरे मला इथे पाणीपुरी आवडली, मी हे खायचं. भगवंत खायला मना करत नाहीये, पण त्याची एक प्रक्रिया आहे, ते भगवंताला अर्पण करून आपण खाल्लं पाहिजे. तर ते इथे भगवंत सांगत, तसे जे करतात ते सर्व पापातून मुक्त होतात. यज्ञ शिष्ट आशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषयी, सर्व किल्बिष मधून ते मुक्त होतात. पण भुंजते ते तो अगम पापा, ते अगम पाप जे आहे ते खात आहेत. तर तसं केलं नाही पाहिजे. म्हणून आपल्याला, आणि आपण पाहतो की आपल्या भारताची संस्कृती अशी आहे, म्हणजे कुठेही, म्हणजे पूर्ण भारतामध्ये कुठेही लोक पहिलं भगवंताला भोग लावतात. आजकाल ते प्रोसेस कमी झालेला आहे, पण साधारणतः लोक, म्हणजे जुन्या काळात जर पाहिलं तर पहिलं भगवंताला भोग लावायचे, आणि मग ते गायींना आणि जे दुसरे जे जीव जंतू आहेत त्यांना, मुंगी, पशु, कुत्रे यांना द्यायचे, आणि मग ते खायला घ्यायचे. तर हे एक जो दुसऱ्या जीवांप्रती जो त्यांचा जो करुणा होती ती पण दिसते, आणि त्यांची भक्ती पण दिसते. भगवंताला तर ते अर्पण करतातच, त्याच्या ते हे पण करतात. पण तसं न करता, हा मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे असं केलं तर ते घोर पाप खात आहे, असं तिथे भगवान सांगत आहे. तर आपण तात्पर्य ह्याचं पाहूया. तात्पर्य श्रीप्रभुद्वारे श्रीप्रभुपाद जे ते भगवान काय सांगतात, भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते. ते जे भगवान कृष्णांचे भक्त आहेत त्यांना संत म्हटलं जातं. आणि ब्रह्मसंहितेमध्ये 5.38 मध्ये सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. तर ब्रह्मसंहिता काय आहे, जे ब्रह्मांनी लिहिलेली आहे संहिता ते आहे. त्याच्यामध्ये काय सांगतात, प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरमच्युत गणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर ब्रह्माजी काय बोलतात, प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन, त्यांचे जे लोचन आहे, ज्यांचे जे डोळे आहे त्यांच्यामध्ये प्रेमांजन छुरित, त्यांच्या डोळ्यात प्रेमाचं अंजन असतं, आणि त्याच्यामुळे ते नेहमी भगवंताच्या प्रती त्यांचं ते प्रेम नेहमी असल्यामुळे इथे सांगतात, संत जन हे सदैव भगवान श्री गोविंद आनंद, गोविंद म्हणजे आनंद देणारा. तर गोविंद म्हणजे गो म्हणजे आपली इंद्रिय, गो म्हणजे गोमाता पण असते, तर गोला विंद, विंदती म्हणजे आनंद देणारा. तर गोविंद म्हणजे आनंद देणारा, किंवा मुकुंद म्हणजे मुकुंद म्हणजे मुक्ती देणारा. तर भगवंताची जेवढी नाव आहे त्याचं काही ना काय त्याचा अर्थ आहे. तर गोविंद म्हणजे जो आनंद देणारा आहे, आणि मुकुंद म्हणजे मुक्ती देणारा, किंवा श्रीकृष्ण यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाही. तर हे भगवंताच्या प्रती त्यांचं इतकं प्रेम आहे की प्रत्येक गोष्ट ते आधी भगवंतांना अर्पण करतात. तसं बरेचसे भक्त लोक आहेत, ते काही म्हणजे कपडा जरी आणला नवीन तर पहिले भगवंताच्या पुढे भगवंताला अर्पण केलं. काही म्हणजे खायची गोष्ट आणली ते म्हणजे बनवली काही, ते भगवंताला अर्पण करतात. तर प्रत्येक गोष्ट त्यांचं प्रेम असल्यामुळे, जसं उदाहरण पाहिलं की कुठला एक नवरा आहे, तर तो काही असला की तो पहिले आपल्या बायकोसाठी सारखं काहीतरी, तो हे घे, साडी घे, किंवा काही बांगड्या किंवा काही नाही, म्हणजे प्रेम असेल तर ते सारखं तो अर्पण करतात. तर तसंच एक भगवंताचा जो भक्त आहे, प्रत्येक गोष्ट तो पहिले भगवंतांना अर्पण करतो. तर हे त्याच्या प्रेमामुळे आहे. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चना इत्यादी यज्ञच करीत असतात. तर आपल्याला नवविध भक्ती माहिती आहे. नवविध भक्ती श्रवण पासून चालू होते. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, साख्यम आत्मनिवेदनम. तर इथे हे जे आहेत भगवंतांचे भक्त, ते नेहमी या कुठल्या ना कुठल्या विविध मार्गाद्वारे, जसं श्रवण म्हणजे कधी ऐकणं, कीर्तन म्हणजे भगवंताचं कीर्तन करणं, स्मरण करणं, अर्चना करणं, हे सगळे जे आहे ते काही ना काही यज्ञच करत आहे. एका प्रकारे यज्ञ करणे म्हणजे फक्त स्वाहा स्वाहा ते नाही, कीर्तन करणं आता जे आपण करत आहोत ते पण एक प्रकारचं यज्ञच आहे.
आणि वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आपण जेव्हा चौथ्या अध्यायामध्ये जाऊ तर आपण आपल्याला वेगवेगळे प्रकारचे आपल्याला यज्ञ पण पाहायला भेटतील. तर भगवंताचं नाम स्मरण करणे, कीर्तन करणे, जप करणे हे पण एक प्रकारचंच यज्ञ आहे. आणि भगवंताने सांगितलं आहे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. तर नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप जे नाम संकीर्तनचे जे यज्ञ आहे त्याला संकीर्तन यज्ञ पण म्हटलं जातं. तर हे संकीर्तनचं यज्ञ केलं तर सर्व पाप प्रणाशनम, तर आपल्या सर्व पापांचा नाश पण होईल आणि आपण भक्तीमध्ये संलग्न राहू. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवितात ते केवळ चोरच आहेत. इथे सांगितलंय इंद्रिय तृप्तीसाठी कुठलंही कार्य नाही केलं पाहिजे, आपल्याला भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलं पाहिजे. सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी खुश राहू शकेल? आपल्याला माहिती आहे कुठला व्यक्ती एक पापी असेल किंवा चोर असेल तर तो कधी खुश राहू शकत नाही. त्याच्या मनात नेहमी त्याला भीती राहील की पोलीस कधी येऊ शकते आणि मला पकडू शकते. तसे जे पापी व्यक्ती असतात ते नेहमी ते एका भीतीमध्ये असतात की जर माझा मृत्यू झाला तर काय होईल. तर एका अभक्त मध्ये आणि भगवंताच्या भक्तामध्ये काय फरक आहे की भगवंताच्या भक्ताला कधी त्याला मृत्यूचा भय वाटत नाही, तो नेहमी आनंदी असतो. मृत्यू जरी आला तरी त्याला, जसं आपण परीक्षित महाराजचं उदाहरण पाहिलं, परीक्षित महाराजांना माहिती होतं की 7 दिवसात माझी मृत्यू होणार आहे, पण ते घाबरले नाही, त्यांना भीती नाही वाटली. त्यांनी उलट विचारलं की मी काय केलं पाहिजे. तेव्हा सर्वात संतांनी, ऋषी मुनी त्यांनी सांगितलं की तुम्ही श्रीमद भागवतमचं श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून श्री सुखदेव गोस्वामी त्यांच्याकडे आले आणि त्यांनी हे जे भागवत सप्ताह आहे त्यांना 7 दिवसात पूर्ण जे 18,000 श्लोक आहेत ते त्यांना ऐकविले. तर हे भगवंताचे भक्त. पण तिथेच दुसरीकडे जे पापी लोक आहेत, अभक्त आहेत, त्यांना सारखी भीती वाटत असते की अरे मी जर उद्या काय झालं तर मी काय करू. आणि म्हणून त्यांचं लॉंग टर्म प्लॅनिंग असतं ते. आणि ते आपल्या पोरांसाठी, आपल्या नातवंडांसाठी ते म्हणजे पुष्कळ म्हणजे ते पाप करत राहतात, पण त्याचा उपयोग काही होत नाही त्यांना. हे केवळ अशक्यच आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हायचं असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावना भावित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. तर जर आपल्याला असं दुःखी नाही राहायचं आहे, आपल्याला सुखी व्हायचं आहे, तर आपल्याला हे संकीर्तन यज्ञ करावं लागेल. संकीर्तन यज्ञ म्हणजे काय? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा सिंपल फक्त एक जो महामंत्र आहे तो आपल्याला करायचा, दुसरं काही पण नाही करायचं. यज्ञ म्हणजे जसं मागच्या वेळेस पण आपण पाहिलं होतं की यज्ञ म्हणजे त्यात म्हणजे खूप खर्च आहे, लाखो रुपये खर्च होतो. म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे जर खरं आता जर लोक पंडितजी सांगतात 1100 रुपये 1200 रुपये, पण खरं जर यज्ञ पाहिलं गेलं तर जी भांडी आहेत, जो यज्ञकुंड आहे, प्रत्येक गोष्ट सोन्याची लागते. जो भटजी आहे तो एकदम प्युअर लागतो. ते फक्त मंत्राद्वारे ते मंत्रोच्चाराने ते अग्नी पेटवतात. पण आजकालचा कुठला व्यक्ती आहे जो असं मंत्र उच्चाराने अग्नी पेटवू शकतो? आज कोणीही करू शकत नाही. अशी प्युअर ब्राह्मणी राहील तर इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. म्हणून भगवंतांनी सिम्प्लिफाय केलं. जसं कुठल्या व्यक्तीला मोठी बिमारी असेल तर तो डॉक्टर काय करतो, त्याला म्हणजे आधी त्याला 10-15 गोळ्या देतो, मग नंतर वाटतं रे हे खूप जास्त आहे, म्हणून तो काय करतो, सगळ्या जे दव्यांचं जे मिश्रण आहे ती एक छोटीशी कॅप्सूल त्याला देतो. तसं जप आहे, जे आधी जे तप करायचे लोक हिमालयावरती जाऊन 60,000 वर्ष तप करायचे किंवा यज्ञ करायचे किंवा मूर्तीपूजा करायचे, तर हे सगळ्यांचं जे फल आहे भगवंतानी फक्त सिंपल एक छोटासा या हरे कृष्ण महामंत्र टाकलाय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढं जरी केलं तर आपल्याला 60,000 वर्ष जे तप करण्यास जो एक व्यक्ती तप करत आहे हिमालयावर जाऊन, त्याचं फळ आपल्याला भेटतं. किंवा जो कोणी यज्ञ करत आहे त्याचं फळ आपल्याला, पण तेवढ्या प्युरिटीने, तेवढ्या एकाग्रताने आपल्याला ते केलं पाहिजे. तर हाच संदेश आपल्याला इथे भगवान या माध्यमातून देत आहे. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला भगवंताच्या प्रीतीसाठी, आजचं जर आपण जर पाहिलं तर क्रक्स किंवा द मॉरल ऑफ द स्टोरी याचं आहे की प्रत्येक गोष्ट
भगवंतांसाठी केली पाहिजे. इव्हन साधी गोष्ट जे अन्न खातो ते पण आपल्याला भगवंताला अर्पण केलं पाहिजे. आणि ते जेव्हा अर्पण करतो भगवंतांना तर तो प्रसाद त्याच्यामध्ये रूपांतर होतं आणि ते जे आपण घेतलं तर आपले जी पापं आहेत ती पण नष्ट होतील. तर याच मेसेज बरोबर मी इथे थांबतो. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. प्रणाम. तुमचा माईक ऍक्च्युली म्यूट झाला पण खूप छान क्लास होता. थँक्यू सो मच प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू माता. हरे कृष्ण. तर भगवंताची भक्ती हा एकच मार्ग आहे आपण हे समजू शकतो. तर ती खूप दृढतेने आपल्याला पकडली पाहिजे कारण या जीवनात तो एकच जो आहे आपला मार्ग आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हे हरे कृष्ण महामंत्र. ते आपल्याला करत राहायला पाहिजे. आपण आपल्या जीवनात हळूहळू आपल्याला सुधारणा पण दिसेल. हरे कृष्ण. आता मी थांबतो इथे आणि आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. हरे कृष्ण. श्री भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. हरे कृष्णा. थैंक यू एवरीबॉडी. हरे कृष्ण.